परसबागेतील कुक्कुटपालन हा स्वयंरोजगाराचा चांगला मार्ग म्हणून ग्रामीण भागात समोर येऊ लागलाय। त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना या व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी कोल्हापूर इथल्या मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राच्या माध्यमातून माफक दरात लहान पिल्लं आणि अंड्याचा पुरवठा करण्यात येतोय। त्याचबरोबर आवश्यक ते मार्गदर्शनही केले जाते। याविषयी अधिक जाणून घेऊयात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉक्टर S.N. भट यांच्याकडून। कोल्हापूर इथल्या मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रामार्फत ग्रामीण रोजगाराला चालना देण्यासाठी परसदरीचं कुक्कुटपालन याविषयी मार्गदर्शन करण्यात येतं। गिरीराज डोह, आयलंड रेड आणि ब्लॅक ॲस्ट्रोलॉप यांची एक दिवसाची पिल्लं आणि मिश्र पिल्लं तसंच उगवणारी अंडी यांची विक्री करण्यात येते। उबवणीच्या अंड्याचा दर ₹7 प्रति अंडे याप्रमाणे असून मिश्र पिलांचा दर ₹16 प्रति पिलू या दराने आहे। मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रात पायाभूत कळपामध्ये जातीवंत पक्षी संगोपित केले आहेत। देशी पक्ष्याच्या तुलनेत सुधारित जाती जास्त फायदेशीर आहेत। शेतकऱ्यांना पक्ष्याचं संगोपन कसं करावं याविषयी मार्गदर्शन देण्याची व्यवस्था सुद्धा आहे। दरमहा 1 तारखेपासून 3 तारखेपर्यंत प्रवेश सुरू ठेवून आवश्यक त्या शेतकऱ्यांना प्रवेश देऊन ₹200 फी आकारून 1 महिन्याचे प्रशिक्षण वर्ग चालवण्यात येतात। या प्रशिक्षण वर्गाच्या अखेरीस 50 मार्काची तोंडी आणि 50 मार्काची लेखी परीक्षा घेतली जाते। उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते, ज्याचा वापर बँक प्रकरणाकरता त्या व्यावसायिकांना करता येऊ शकतो। गिरीराज हा पक्षी रंगबिरंगी पंख असणारा पक्षी आहे। गिरीराजची चव चांगली असल्यानं बाजारात मोठी मागणी आहे। तसंच गिरीराजची वाढ झपाट्यानं होते। त्यासोबतच अंडी उत्पादनाचा दरही चांगला आहे। देशी पक्षी ज्यावेळी वार्षिक 65 ते 80 अंडी देतो, त्याऐवजी गिरिराज जातीचा पक्षी 130 ते 135 अंडी वार्षिक याप्रमाणे उत्पादन देत असून ब्लॅक ॲस्ट्रोलार्प व रोड आयलंड रेड या जातीचे पक्षी तर त्याहूनही अधिक 180 अंडी प्रतिवर्षी याप्रमाणे उत्पादन देतात। गिरीराज होड, आयलंड रेड आणि ब्लॅक ऑस्ट्रिप आणि ब्लॅक ऑस्ट्रेलॉप या तिन्ही पक्षी अत्यंत काटक आहेत। तसंच हे पक्षी सभोवतालच्या वातावरणाशी समरसही होतात। शेतकऱ्यांनी थोडंसं तांत्रिक ज्ञान आत्मसात केल्यास चांगलं आर्थिक उत्पादन मिळवता येतं। बंदिस्त, अर्धबंदिस्त आणि मोकळं सोडूनही कुक्कुटपालन करता येतं। सर्वसाधारणपणे ब्रॉयलर पक्ष्यांच्या करता वापरण्यात येणारे खाद्य वापरल्यास 3 किलो खाद्याच्या वापरात म्हणजे सुरुवातीच्या 1 महिन्यात ब्रॉयलर स्टार्टर आणि त्यानंतर पक्षी कत्तलीला विकेपर्यंत सरासरीने 2 किलो प्रतिपक्षी या प्रमाणामध्ये ब्रॉयलर फिनिशर अशा 3 किलो खाद्याच्या वापरात पक्ष्याचे वजन सरासरी 1350 ग्रॅमपासून 1500 ग्रॅमपर्यंत होत असल्याने या पक्ष्यांना तेवढ्या मुदतीत सध्याच्या बाजारभावानुसार अंदाजे ₹130 खर्चात तयार होणारा पक्षी बाजारात ₹150 अधिक दराने विकला गेल्याने सरासरी ₹10 प्रतिपक्षी प्रतिमाह या दराने उत्पन्न मिळू शकते। या पक्ष्यांना हॅचरीतून पिले पुरवत असताना मरेक्स रोगाची प्रतिबंधक लस टोचणी करून दिलेली असते। 4थ्या ते 7व्या दिवसापर्यंत लासोटा रोगाचा प्रतिबंधक लसीचा थेंब नाकात सोडावा लागतो। 14व्या दिवशी गंभीर रोगाची लस देता येते। बाजारपेठेत दिवसेंदिवस मांस आणि अंड्याची मागणी वाढतीये। परसबागेतील कुक्कुटपालन हा स्वयंरोजगाराचा चांगला मार्ग आहे। ग्रामीण भागातल्या तरुणांना या संधीचा लाभ घेणं आवश्यक आहे। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर।